हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे की नाही, म्हणजे असं तर आम्ही धपाटे आमच्यात सारखेच असतात बरं का, पण आज स्पेशली रेसिपीसाठी केलं तर. आणि सईला खूप आवडतात धपाटे, सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरामध्ये, पण जास्त सईला आवडते. कारण की सईचं कसं असतं, आत्ता पण खायचं आहे, परत पण खायचं आहे, त्याच्यासाठी राखून ठेवायचं आहे, असा प्रकार असतो आमच्यात. तर त्याच्यामुळे म्हटलं तिची शाळा आहे, मग म्हटलं डब्याला पण होईल तिला, म्हणून मग रेसिपी लवकर शूट केली. म्हणजे रेसिपी झालेली आहे, आत्ता 10 वाजले असतील, रेसिपी झालेली आहे. आणि मस्तपैकी मी आता बाहेर बसले, म्हटलं दही धपाटे आणि चहा. जेवायला नाही, नाश्ता करायला. राणू तू खाल्ला ना? तू खाल्ले का? किती गरीब दिसतोय ना आज. मग काय तर हे कॉम्बिनेशन कोणाकोणाला आवडतं मला सांगा. आणि दह्यासोबत पण. आणि तुम्हाला सांगू का, आता ही माझी चॉईस आहे, हे असं पण छान लागतं. परत एक घोट पाहिजे चहाचा. आणि धपाट आहे ना, ताज्यापेक्षा शिळं जास्त छान लागतं. म्हणजे आत्ता जे खायचं आहे ना, ते 5 वाजताचा चहा आणि त्याच्यासोबत धपाटं खायचं, मस्त लागतं शिळं. तुम्हाला सांगू का, आज की नाही मी खूप लवकर रेसिपी शूट करते. आणि मी आता मग अशी एक झाली, मी आता आणखीन एक करते. कारण की असं एकतर मला उशीर झाला आहे रेसिपी टाकायला, दही धपाटे आणि ह्या कापण्या. तर मग म्हटलं पटकन शूट करावं आणि टाकाव्या. एकाच दिवशी तुम्ही नाही टाकणार, पण एका दिवशी दोन्ही शूट करते. आणि काय होतं, हेच दिवस आहेत आता, म्हणजे नाही का, असं आपण कसं म्हणतो, पालखी निघली की मग करायला लागतात. आमच्या इथं काय होतं, आषाढ महिना लागला की नाही मग नंतर करतात. मग ते देवाला पण दाखवतात. आणि पण बऱ्याचशा ठिकाणी पालखी निघलं की सुरू करतात. आणि आमच्या इथं काय म्हण आहे माहितीये का, की असं बघा ना, पावसाच्या वातावरणामुळे अशा ज्या माशा घुमतात की नाही, आषाढ तळल्यानंतर त्या माशा घोंगत नाही, असं एक समज आहे. तुमच्याकडे पण आहे का मला सांगा. आता मी चालली आहे कापण्या करायला, आणि त्याच्यानंतर आमचा एक प्लॅन आहे. तो काय प्लॅन आहे हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल. कारण की सध्या नवऱ्याच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे नवऱ्याला तो प्लॅन कळला नाही पाहिजे. बर बर. राधा चालली ना, राधा आपलं ठरलं होतं का नाही, आपला प्लॅन ठरला होता का नाही, नवऱ्याला घेऊन चालली. हे मी कुठं चालली, मी काम करायला चालली, मी काय चालली मी अशीच. इथले इथं तर जायचंय, करमळ्यात ना, आपल्याला इथले इथं जायचंय असं म्हणते. हाय का नाही, दोर येते मी एवढा टाइम लागणार आहे का? चला. तसं काही नाही, राधाला तर ठरलेलं असतं माहिती का, त्यांच्या बरोबर गेली की खाऊन येते. तुम्ही कुठं चाललात पण? पॅन कार्ड हे बाबा, बरं, आधार कार्ड काढायला बस का. आमच्या भाऊजींनी मला खोट्या नोटा दिल्या होत्या. ह्यातली कुठली नोट खोटी आहे कमेंट मध्ये सांगा. एक नोट खोटी आहे, नीट बघा आणि मला कमेंट करून सांगा, 1 नंबर 2 नंबर की 3 नंबर. आता वाचलंय नाही बघू द्यायचं. एवढं भारी बघितलं तर कोणी पण सांगेल. चल, रीता आपल्या तयार झालेल्या कापण्या. आणि तुम्हाला खरंच सांगू का, या कापण्या आहेत ना, कमालीच्या खुसखुशीत होतात. आणि तुम्ही इथं कापणीची साईज बघू शकता. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जाऊन बघावं लागेल की किती पातळ ही मी लाटली होती. आणि मस्त अशा या कापण्या फुगलेल्या. आणि या कापण्या आहेत ना, अगदी संपेपर्यंत, शेवटपर्यंत आहेत तशा खुसखुशीत राहतात. त्या बघा, मस्त अशा ह्या तयार झालेल्या आहेत. मी तर बाबा, मला खरंच कापणी आवडते. आणि आमची आजी आहे ना, म्हणजे तिकडं बरं का, आम्ही लहान होतो ना, तर तिची कापणी एवढी एक मोठी मोठी कापणी असायची. आणि तेव्हा तसंच असायचं, ते नागदिवे पण आमची आजी एवढे मोठे एक करायची, कापणी पण एवढी तिची एक, म्हणजे 1-2 कापण्या खाल्ल्या तरी ते पोट भरायचं, तशा पद्धतीच्या असायच्या. आणि खरंच म्हणजे आता मी करते, मी छानच करते, पण आपण पहिलं जे खाल्लेलं असतं ना, तर आता आपण किती छान केलं तरी अशी ती चव आपल्याला अशी ती आठवत राहते, की बाई आजीच्या हातचं ते, आजीच्या हातचं ते. तर माझी आजी खूप छान कापण्या करायची आणि माझ्या पण छान खुसखुशीत होतात. तुम्हाला पण जर तुमच्या कापण्या खुसखुशीत करायच्या असतील ना, तर रेसिपी शो या आपल्या चॅनलवरती या कापणीचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, नक्की चेक करा. राणा आलेला आहे, खालच्या दोन्ही कड्या लावलेल्या आहेत, तो ओरडतोय आले.
गंध असा झालाय, केस कसे झालेत. आता रानूच आवडते की मी मस्त पैकी. कुठं जाणार आहे रानू आपण? हे? आणि ह्यात काय भरलंस तू? मी आज ज्या कापण्या केल्या ना रेसिपीला ते रानूनी करमाच्या आईला घेऊन चाललाय, है की नाही? आमचं हॉटेलमध्ये खायचं. मग हॉटेलमध्ये कशाला खायला, इथंच खा किंवा कापण्या. तर आज आम्ही जाणार आहेत ना करमाळ्याला. बरं, आज आम्ही जाणार आहेत ना संध्याकाळी. तर मग त्याच्यासाठी रानाने ते काढून ठेवले आणि ती प्लेट सगळी रिकामी केली माहिती का. तर मी तुम्हाला मगाशी पण म्हणले आज आमचा एक प्लॅन आहे का. आज मी राधिकाचं काय फिक्स नसतं बरं का. काय गेल्या वेळेस पण राधिकाला नेलतं, पण आई म्हणल्या म्हणजे नाही का असं आई काय काय म्हणल्या प्रेग्नेंट असल्यामुळं की संध्याकाळचं हे कशाला असं तसं म्हणून. आणि त्या दिवशी मी मिसळ खायला गेलते की नाही, त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला. तर ती बघितल्यानंतर सखुताई म्हणल्या वहिनी तुम्ही एकट्याच खाताय, असं करताय तसं करताय. म्हणून मग आमचं काल ठरलेलं की आज दुपारी आपण तिथं जी आमच्या गावामध्ये नवीन मिसळ सुरू झाली आहे ना तिथं आपण जाऊयात. तर त्याच्यामुळे आता मी, शितू, सखुताई आणि राधिका 50-50 अशा पद्धतीनं आम्ही 4 जणी जाणार आहोत. आणि आमच्यासोबत ही चेंद्रमेंद्र. राणू तुला कापणी आवडली ना? शूट घेत आहे का? हो मग काय. हो ताई तुम्ही इतके छान आवरून झाले आलेत, इतका छान ड्रेस घातलाय, मग शूट का नाही घ्यायचं. सानूनी आहे ना तिचा बारका मुलगा झोपी घालवलाय आणि ह्यांनी पण काय झालं, मी सानून रानाविषयी बोलणार होते पण परत म्हणलं हे लागलेत ना आधी म्हणून मग मी शितूचं बोलायला लागले. पण ते बरं असं देत. शितूनी आहे ना तिचा लहान मुलगा झोपी घालवलाय आणि ह्यांनी पण यशला झोपी घालवलंय आणि आमचं आम्हीच चाललोय. ही उगा जागी होती म्हणून ह्यांना घेऊन जायचं, नाही तर हे पण आउट होते. आमचे तर लय मोठा मेंबर आउट आहे. ह्यांनी सोबतच घेऊन चालले. राईट राईट राईट. जावा यशला घेऊन या. आम्ही ठरवलंच होतं माहितीये का लेकरांना घेऊन नाही जायचं. ही जी लेकरं तर लय त्रास देते आम्हाला, नाही काय बरं का, हिलाच त्रास देते. सारखं उठवायचं मग काय तर. आणि आम्हाला आहे ना हे सोडवायला येणार ते गाडीत जाऊन बसलेत. मग काय आमचाच कालवा झालाय. हे म्हणले म्हणजे रस्त्याने उभी तुम्ही ते घरा करत मी नाही भाऊजी फोन ते म्हणते नानींना विचारलं का. मग काय नाही आता दुपारची वेळ त्यामुळे आई कशाला काय म्हणते. त्या दिवशी म्हणजे संध्याकाळची वेळ तरी पण विचाराय घेऊ चालू काय दूध पोळ्या काय काम नाही. भाऊजींचं नाव काय नसते. खायचंय कोणाला. जायचंय राहू दे. आज शितूची पार्टी आहे. रानू खाली सरक. ऐ सरक. मी तिच्या मम्मा पाचे वाचन आलाय, तू माझ्या पाचे वाच. काय काय मग काय तर नाही नाही दुकानापासून आमच्या पुढे गेली का नाही मग ती चालली बरं का. दुकानापर्यंत अजून फायनल व्हायचं त्यांचं.
नाही, आज नाही काय अडचण. आज निघाल. चला हे सगळ्यात आधी राधिकाला पुढं पाठवा. भाऊजींचं पोट फुलले. बाहेरच बसू. तिकडे बसायचं का बाहेर? बरं ठेवतो. छान आहे का? आम्हाला एक घास. रानू खास एवढ्यासाठी झालाय. सानू छान आहे का? आवडली का? आता परत मागायची नाही. परत आम्ही खाणार आहे सगळ्यात शेवटी. काय परत मागली तर बघ. नाही ते चुकलं ते इकडं. तिचं काही नेम नाही. ही खाईल हिचा काही नेम नाही. रानू रानूला काय खायचं? संपलं का नाही? संपवते. आणि हात धुवून ये आणि तोंड हे करून ये. मग काय स्नॅप काढा. राधाने डोसा मागवला होता माहिती का? जाती कशी जाऊन बस पण ना. मग काय नवीन सांग मग मला मागवायला. त्यांना म्हटलं असं आवाज यायला लागला. माझ्या डोशाला हात लावायचा नाही. तर माझं घ्यायचं नाही. लावू आपला भाली का नाही ले? हा ही तर नुसते स्नॅप काढू काढू बेजार. माझं येतेस माझ्याचं नाही काढायचं स्नॅप. माझ्याचं नाही काढायचं. ते उचललाही नाही इथला. आणि हा चीज डोसा. उत्तप्पा असेल. हा सॉरी उत्तप्पा. जे फोटो काढाल त्यांनी पैसे भरायचे. आणि जे व्हिडिओ काढले त्यांनी खायचं. आम्ही दोघी जणी त्यांनी खायचं. बाहेरून जाऊन आलो, खाऊन आलो, खाल्लेलं जिरलं पाहिजे की नाही. तर ते कसं जिरवलंय ते तुम्हाला दाखवते. बघा. तर ह्याला आहे ना, म्हणजे आता सध्या हे आपल्याला द्यायचे नाहीये, तर त्याच्यामुळे फक्त बेसिक फिनिशिंग अशा पद्धतीचं हे करून ठेवलेले 2 केक. हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे आणि हा चॉकलेट फ्लेवरचा आहे. तर ज्यावेळेस त्याला आपण पॅकिंग करतो किंवा ज्यावेळेस त्याची ऑर्डर आपण देत असतो, तर त्यावेळेस इतर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लावायच्यात. पण म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात. कसा वाटतोय सांगा. आणि सध्या काय होतंय माहितीये का? आमच्या रानूच्या बर्थडेला आम्ही जेवढे केक करतो ना तेवढे सगळे केक करायचे त्याच्या बर्थडेला बरं का. आता काय होतंय टेम्परेचर म्हणजे असं बाहेरचं पण हो बाहेर जास्त करून बोलवतोय. बाहेरचं पण वातावरण असं थंड आहे ना आणि फ्रीज मध्ये पण खूप जास्त थंड. तर त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपण आत्ता केलेला केक पण थोड्या वेळानंतर असं तो चिरू शकतो. तर त्याच्यामुळे ना ते मी डायरेक्ट असं हे करून ठेवते, बॉक्समध्येच ठेवते. त्यामुळे काय होतं ते व्यवस्थित राहतात, असं चिरत वगैरे नाही. असेच ठेवायचे आता हे फ्रीजमध्ये. आणि रानूच्या शाळेला होय रे राणा. काय काम आहे काय की त्याचं. मॅडम म्हणली अलाउड नाहीये गावाला. सुट्टी घेऊन अलाउड. रानू तुझ्या शाळेत सुट्टी अलाउड नाहीये माहिती का. तर उद्या आहे ना पप्पांचा महिना आहे, 3रा महिना आहे उद्या. मासिक म्हणतात बऱ्याचशा जणांच्या, आमच्यात महिना म्हणतात. तर 3रा महिना आहे. तर त्याच्यामुळे मी आता करमाळ्याला चालली. मग उद्याच्याला राहील आणि मग परवाच्याला मग येईल इकडं रिटर्न. रानू कुठं चाललो आपण? कुठे गेलो रानू? रानू खुश आहे. रानू करमाळ्याला चालला म्हणून तो खुश आहे. दीदी उद्या येणार आहे. दीदी आज नाही. तिला थोडंसं म्हणजे तिचं असं लांब असल्यामुळे थोडंसं यायचं जायचं हे होतं ना. तर त्याच्यामुळे
हो करमाळ्याला. तर ती उद्या येणार आहे आणि मग ती राहील परवा दिवशी वगैरे, असं राहील ते तिच्या नियोजनानुसार. तर अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूयात एका नवीन ब्लॉग. तोपर्यंत बाय.